व्यक्त केला आहे. अधिवेशनामध्ये कडक कायदा का केला नाही असा सवाल उपस्थित केला आहे. मला त्या गोष्टीची काही माहिती नाही. सध्या मी सकाळपासून कार्यक्रमामध्ये असल्यामुळे बातमी माझ्या बघण्यात आली नाही. पाहिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया देईल. पोलीस विभागांना वाहनांचं देखील वितरण करण्यात आलं. निश्चितपणाने हे बघा, या ठिकाणी पोलीस कडनं जी अपेक्षा आपल्या असतात की त्यांनी काम केलं पाहिजे, तर मग वाहनाची त्यांना उपलब्धी करून दिली पाहिजे. त्यामुळे 24 चारचाकी गाड्यांचं वाहन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आणि जवळपास मोटरसायकल, आपण प्रत्येक बीट हवालदारला मोटरसायकल असा एक उद्देश डोक्यामध्ये ठेवला होता. आणि पोलिसांना सुद्धा DYSP पोस्टिंगची जे लोक आहेत तिथपर्यंत आपण वाहनं उपलब्ध करून दिलेली आहे. कर्जमाफीवरून अजितदादा असं म्हणताय की कर्जमाफी करणं शक्य नाही, राज्याची स्थिती नाही. किंवा सध्यापुरतं वाक्य आहे ते, कर्जमाफी होणार नाही, भविष्यात ती होईल. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे. कुणाल कामरा म्हणताय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे. ती भागूबाई आहे असंच बोलणार. हो, बघायला गेलं RPSC 11 कोटी रुपयाचा घोड झाल्यानं जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये हा घोटाळा पाहायला मिळतो. हे बघा, याच्या बाबतीमध्ये कलेक्टरांनी या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं आहे. आणि जर तसं असेल तर आपण चौकशी करून कारवाई करू. हो, अंमडेमध्ये साधारण बघायला गेलं 19 कोटींचा हा घोड असल्याचं आहे. झडपीच्या माध्यमातून हे बघा, चौकशीशिवाय या गोष्टीवर बोलणं मला वाटतं तरी उचित होणार नाही. जर चौकशीमध्ये सत्य निघेल तर कारवाई करू.